संजय निरुपमांवरून मनसेनं सरकारवर संताप व्यक्त केलाय। मराठीला विरोध करणाऱ्या निरुपमांवर कारवाई का नाही असा सवाल विचारण्यात आलेला आहे। निरुपमांना पोलीस सपोर्ट करत असल्याचा आरोपही केला गेलाय। जबरदस्ती कराल तर उद्रेक होईल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैया निरुपमला पाठिंबा देणारे कुठलं सरकार आहे? जो माणूस मराठी भाषेला विरोध करतो त्या माणसाला तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करत नाही, उलट त्याला प्रोटेक्शन देऊन त्याला परत पाठवता आणि आमच्या मराठी मुलांना जेलमध्ये टाकता। हे कुठलं सरकार आहे? हे नक्की बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे? हे नक्की आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आहे का? हा आमचा प्रश्न आहे। आणि संजय निरुपमला पण मी सांगणार आहे आणि माझी पोलीस खात्याला पण सांगणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्यावर जोर जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक होईल आणि तो संपूर्ण मुंबईभर होईल। 1960 सालापासून प्रेमानेच सांगतोय त्यांना, अजून किती प्रेमाने सांगणार? जर मला असं वाटतं शाळेत पण आपल्याला शिक्षक प्रेमाने सांगायचे की बाबा भाषा शिक, कुठली भाषा असेल ती यायची नाही, मग जर शाळेत छडी मारली की भाषा यायची। मला असं वाटतं मराठीत एक म्हण आहे, छडी लागे छम छम विद्या ये घम घम। आता जोपर्यंत प्रेमाने सांगतो तोपर्यंत तुम्ही शिकत नव्हता।